बातमी जालन्यामध्ये जुन्या MIDC मधील कूलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली। या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून कंपनीमधल्या कूलर साहित्य जळून खाक झाल्याचं बघायला मिळतं। त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय। सुमारे 7 अग्निशमन बंबाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। कंपनीला आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही। आपण आगीची ही दृश्य पाहू शकतोय। कूलर साहित्य बनवणाऱ्या कंपनीला जालन्यामध्ये ही भीषण अशी आग लागली, ज्यामध्ये कंपनी जळून खाक झाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्या सोबत आहेत। गौरव, खरं तर ही आग लागण्यामागचं कारण समोर आलेलं आहे का आणि यामध्ये नेमकं किती नुकसान झालंय? अगदी खरं, आपण जर पाहायला गेलं तर जालना शहरातील जुन्या MIDC भागात ही घटना घडलेली आहे। त्या ठिकाणी कूलर साहित्य बनवणारी एक कंपनी आहे आणि तिला अचानक आग लागली। दरम्यान हे आग लागण्याचे कारण जे अद्याप समजून आलेले नसून कंपनीतील जे साहित्य हे मोठ्या प्रमाणात जळून खाक झालेलं आहे। सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही। आपण जर पाहायला गेलं तर या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आणि साधारणतः मध्यरात्रीमध्ये ही घडलेली घटना आहे आणि ही आग जी आहे ही मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि आग विझवण्यासाठी साधारणतः 7 ते 8 अग्निशमन बंबाची मदत यावेळी घेण्यात आलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर अद्याप तरी आग कशी लागली हे समजू शकलेलं नसून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान जे आहे या घटनेमध्ये झालेलं आहे। गौरी, नक्कीच गौरव, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।